श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। सांगतो तुम्हाला, आमची वेळ इथं 11 वाजता फजर ते 11:30 ही आम्हाला दिलेली वेळ होती। भारतीय जनता पार्टीच्या लोकांना 11 वाजता वेळ होती। त्यांची वेळ संपल्यानंतर त्यांनी कुठल्या मार्गाने जायचं हा मार्ग सुद्धा पोलिसांकडे त्यांनी कबूल केला होता। तिथं शिवाजी पुतळ्याकडून खाली जायचं आणि मग तिथं बसवेश्वर पुतळ्याला जायचा त्यांचा मार्ग होता। आणि आमचा जो मार्ग आहे आम्ही नियमाप्रमाणे दिलेल्या त्या मार्गाने आम्ही येत होतो। पण हे पोलीस खातं का झोपले मला काय कळत नाही। त्यांना दिलेल्या मार्गाने त्यांनी न जाता आमच्या समोर यायचं आणि दंगल घडवायची हा त्यांचा नियोजित कट होता की काय, अशा प्रकारची शंका आम्हाला येते। पोलीस खात्याचं पहिलं काम आहे की ज्या मार्गाने तुम्ही मोर्चा किंवा रॅली काढलेली आहे त्याच मार्गाने काढायचे, ज्या त्या नेत्याचं काम असतंय। परंतु भारतीय जनता पक्षाने सत्तेचा गैरवापर करून आमच्या रॅलीच्या पुढं समोर रॅली आणायची आणि काहीतरी गडबड व्हावी या उद्देशाने त्यांनी रॅली काढले। त्याच्या DYSPच्या PIने चौकशी केली पाहिजे आणि त्यांनी बेकायदा मार्गाने जी रॅली काढली त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी आमची पहिली मागणी आहे। आता आपण सगळेजण बघतोय गोपीचंद पडळकर घोड्यावर बसून आलाय। आता त्याला जनतेने घोड्यावर बसवली एकदा, पुन्हा कशाला घोड्यावर बसतो ते? म्हणजे अशा पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम निर्माण करायचा, समोरासमोर यायचं आणि जातीवाद्याचं विष पेरत बसायचं। भारतीय जनता पार्टीचं काम काय? समाजामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची। गोपीचंद पडळकर एकदा मुस्लिमाच्या विरोधात बोलतोय, एकदा ख्रिश्चनाच्या विरोधात बोलतोय आणि बोलतोय म्हणजे अगदी भाषकाळ भाषेत, अगदी थरथराट भाषेत बोलतोय। देवेंद्र फडणवीसचे काही माणसं अशीच पेरले की यांना समाजामध्ये असंतुष्टता निर्माण करण्याचं काम या आजला नेत्यांनी करायचं, अशी सुपारी देवेंद्र फडणवीसने घेतल्यामुळं आपल्या समाजामध्ये भांडणं लावायचं, जातीमध्ये भांडणं लावायचं आणि विकासाच्या गप्पा मारायच्या। बघा सांगतो तुम्हाला कसं त्या जनावरांचं प्राणी संग्रहालय बघा शिशोर केलं तेव्हा 400 प्राणी आणतो मी त्याच्यानं। 400 प्राणी म्हैसूरच्या ह्याच्यात आहेत, मुंबईला नाही 400 प्राणी आणते कुठे